हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर काल गणेश चतुर्थी होती आणि आज रविवार आहे। काल गणेश चतुर्थीची पहिला सुट्टी होती असता आणि आज तर रविवारच आहे, आज तर सुट्टी असणारच। आणि आमच्या इथे पण माझ्या अंकलने एक मस्त चिखलाचा इको फ्रेंडली गणपती बनवला आहे। तर आज आम्ही त्या चिखलाच्या गणपतीचं विसर्जन करणार आहोत। दरवर्षी आम्ही चिखलाचा गणपती बनवतो आणि 1.5 दिवस झाला की त्या गणपतीचं विसर्जन करतो। आणि आज आरती पण घरीच आहे आणि आरतीला विचारते आता किती येते की नाही ते। आरती इकडे येतो का आमच्या संग? हा, तर गणपती बाप्पा यांचं विसर्जन करण्याआधी आम्ही त्यांची आरती करून घेणार आहोत। तर चला आता आरती करून घेऊया। आरती गणपती बाप्पा यांची आरती करणार आहे। सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी जळके मान मुक्ता फळांची, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान काम मूर्ती, जय देव रत्न खचित करा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशवरा, हिरे जैत मुकुट शोभतो बरा, पुरे जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव गर्पितांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिवेणा, दास रामाचा वाटपाही सजना, संकष्टी पावा निर्वावी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव लोटांगण मंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूपा तुझे, प्रेमे लंचन आनंद पूजन भावे वाळीन मने नाम, तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देव गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। नाही गाडी चालवली। A few moments later. बघ तळ किती मोठा आहे। घरून निघण्याआधी पण आम्ही गणपती बाप्पांची आरती केली आणि तळ्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याआधी पण आम्ही बाप्पांची आरती करून घेत आहोत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। मला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। हॅलो गणपती बाप्पा गोटे असतात ठोंगायला लागतात, माहित नाही ना? इतरोक माहित आहे आता। इतर पाणी उडायलं मासोळी येऊन काय अवघड नसतं काय युरी मध्ये एवढ्या मोठ्या तळ्यात आता गणपती बाप्पा यांचं विसर्जन केलं आहे या तळ्यामध्ये। आणि पप्पानं या तळ्यामध्ये विसर्जन केल्यानंतर गणपती बाप्पाचं पोहले पण पप्पानं स्नान केलं आहे। आणि आरती पण म्हणाली की मला पोहायचं, म्हणून मात्र तिला पोहणच येत नाही। भी आली रे भी आली। पप्पा आता घे, थांब ना। भी आली। भी वाट पप्पानं धरलं तरी मजा आली का ना
पाहून पोहतो कर लागलेलं हा सोडा तिला खाली भुईला पाय लागू देऊ नको. वरी काहीच काढू नको. मधल्या मध्ये हात फिरवा असे असे माग पुढे माग करायचे. जरा स्पीड मध्ये मीडियम मध्ये हा ना सोडायलो. अगं सोडलं झालं पोहणं आरतीचं. आता तू मी तर आरती मस्त पोहली आणि मी काय पोहलो नाही कारण मला खूप जास्त भीव वाटते. नेक्स्ट टाइम पप्पा मला आणि आरतीला दोघीला पण पोहणं शिकवणार आहेत. आरतीची प्रॅक्टिस झाली आता इथं. आरती भीव वाटलं की नाही ग सांग मला पुढच्या बारला मलाही शिकायचं आहे पोहणं. हा या तळ्याच्या मागेच किती घनदाट झाडी आहेत. तर गाईज हे पुढे जे असे मोठे मोठे दगड दिसायले तर तळ्यामध्ये पण असे खोलीवर खूप मोठे मोठे दगड आहेत. म्हणून पप्पानं काय आरतीला लय खोलीवर नेलं नाही आणि आम्हाला माहित नाही की कुठे दगड आहे. चढबटकल आहे या तळ्यामध्ये आणि आम्ही पहिल्यांदाच इथं आलो म्हणून आम्हाला काही इथली पूर्ण माहिती नाही. म्हणून मध्ये लय आम्ही गेलो नाही खोलावर. बघा माझ्या मागे इथं मोठे मोठे जे अलीकडे दगड दिसायले तसेच दगड मध्ये पण आहेत आणि मध्ये जर गेलं तर मग मार पण लागू शकते. बाप्पाचं विसर्जन पण झालं आहे. आम्ही तिथं गाडी सोडली आहे आमची. तर गाईज आता आम्ही जाणार आहोत घरी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.